मम्मी म्हणायची, कोणतीही गोष्ट जर तू शिकली नाहीस तर ऐन मोक्याला जेव्हा परिस्थिती येईल तेव्हा तू करशील काय. जेव्हा स्वतःच्या समोर कामाचा डोंगर असेल तेव्हा तू सगळ्या काही गोष्टी कशा मॅनेज करशील. खरं तर ती मुलगी जिची सकाळ मम्मीच्या ओरडण्यापासून व्हायची की लवकर उठ, खूप लेट व्हायला लागलंय, कधी आवरणार आहे, तीच मुलगी आता कोणी हाक न मारता स्वतःच उठते. जी मुलगी उलतानाच्या बिना कधी गॅसच्या जवळ जातही नव्हते ना, ती आता बिना उलतानाचे स्वतःच्या हातानेच आरामशीर चपातीही पलटते, ते पण मम्मी सारखं. आजकाल ती 20 ते 30 रुपयासाठी ही भाजीवाल्यांसंग बार्गेनिंग करत असते आणि असा विचार करत असते की कशा पद्धतीने मी पैसे जास्तीत जास्त वाचवू शकते. जिने घरातल्या कामाकडे कधी लक्षही दिलं नाही, ती रोज आता साफसफाई करते आणि रोज हातांमध्ये कोणतं तर काम घेऊन करतच असते. आता माझीही कामं संपत नाहीत, पण आजही मी तशी कामं नाही करू शकत जशी माझी मम्मी करत होते. सेम तिच्यासारखं नाही जमत. ती मुलगी जिच्या आयुष्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हा प्रश्न येत होता की आज कोणता ड्रेस घालू, आज कोणती ज्वेलरी घालू किंवा आज कसं आवरू, आज तिच्याच आयुष्यामध्ये हा प्रश्न बदलून असा झालाय की आज जेवणाला काय बनवू. आणि तिला तोच प्रश्न इतका अवघड वाटायला लागलाय का काय माहीत नाही. पण मी जी माझ्या मम्मीला म्हणत होते की नेहमी मॉडर्न राहा, त्या सगळ्या जुन्या गोष्टींना सोडून दे, तीच आता मम्मीपासून लांब राहून त्याच सगळ्या जुन्या गोष्टींना अपनवत आहे आणि त्या शिकत आहे, त्याच ट्रॅडिशनल गोष्टींकडे वळत आहे आणि आता बनायला लागली आहे मम्मीसारखीच. तुम्ही पण या गोष्टीशी रिलेट करू शकता का?